माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांचा वाढदिवस काल अशोका मार्गावरील जलसा लॉनच्या प्रांगणातील हिरवळीवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अतिशय हुन्नरी आणि सर्वसामान्यांच्या मनात घर करणारे आणि मितभाषी परंतु संपूर्ण महाराष्ट्र सुपरिचित असलेले मुशीर शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर यांचा सत्कार ठेवण्यात आला। या कार्यक्रमास नाशिक महापालिकेचे मुशीर सय्यद हे जरी नाशिक काम करत असले तरी देखील त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर यांचे हितचिंतक आहेत। त्यांच्या प्रेमापोटीच मुशीर सय्यद हे उंच उंच भरारी घेत आहेत। केवळ मुस्लिम समाजामध्येच नाही तर सर्व जाती धर्मामध्ये आपल्या कार्यकौशल्यामुळे नावलौकिक असलेल्या मुशीर सय्यद यांनी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले। यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल ताशांच्या तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले। प्रारंभी मुशीर सय्यद यांनी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये उत्कृष्ट असं नियोजन केल्याबद्दल सुधाकर भाऊ बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर उपस्थित मान्यवरांनी मुशीर सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। नाशिक लोकसभा मतदारसंघातील दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजेच नाशिक ते अजमेर शरीफ लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी, त्याचप्रमाणे नाशिक विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात यावा, जेणेकरून नाशिक जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांचा मोठा फायदा होणार असे मुशीर सय्यद यांनी नवनिर्वाचित खासदार यांना साकडे घातले आहे। यानंतर सुधाकर भाऊ बडगुजर यांनीही मुशीर सय्यद यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात। या कार्यक्रमाला माजी आमदार वसंत गीते, नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, गजानन शेलार, हेमलता पाटील, संजय चव्हाण, विनायक पांडे, सुफी झीन, लक्ष्मणराव मंडाले, इरफान मास्टर, बाळासाहेब कोकणे, इरफान तांबोडी, महिला युवा नेतृत्व अदिना सय्यद, माजी नगरसेविका नयना गांगुर्डे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। और हमारी बहुत ही इंपॉर्टेंट मांग है, हमारी समाज की मांग है। ओजर में बहुत बड़ा एयरपोर्ट है, उसकी दावपट्टी और उसका क्षेत्र मुंबई एयरपोर्ट से भी बड़ा है। वहां से इंटरनेशनल फ्लाइट्स चालू होने चाहिए, लेकिन इमिग्रेशन चेकपोस्ट न होने की वजह से इंटरनेशनल फ्लाइट्स वहां से नहीं जा रहे। तो आपसे गुजारिश है कि आप प्रयत्न शुरू करें और इंटरनेशनल चेकपोस्ट अगर ओजर में आपकी मेहनतों से हो जाता है तो नासिक से ये पूरे उत्तर महाराष्ट्र के मुसलमानों को उम्रा और हज को जाने के लिए सहूलत हो जाएगी। और राजा भाऊ, ये शहर खाजा वाला है, ये शहर खाजा वाला है, हम खाजा वाले हैं। तो नासिक से अजमेर के लिए ट्रेन हमारी बहुत दिनों से मांग है, इस ट्रेन के लिए आपको मेहनत करनी होगी। ये सारी मांगे, इन सारी मांगों के साथ हमें ज्यादा वक्त न लेते हुए बस इतना जरूर कहूंगा कि मेरे राजकीय कार्य का पूरी इसमें 1999 से मैंने राजकारण में प्रवेश किया, पार्टी में काम किया, वहां से मैं राजकीय स्तर पर काम करने लगा। मेरे कोई राजकीय वारस नहीं थे, मेरे कोई पिताजी, मेरे कोई चाचा जी, मामा जी, कोई नेता नहीं थे, लेकिन मैंने जब राजकीय स्तर पर काम करना शुरू किया तो मेरे भाई सगीर, समीर, तौकीर, कामरान, सिराज, रियाज, ये सारे लोग, ताकि हो सकता है कुछ नाम ना लूं, लेकिन सब लोगों ने जो ताकत लगाई, आने वाले दिनों में इस पूरे शहर के लिए हम और बड़ा संघर्ष करने जा रहे हैं। अभी मेरी बेटी आदिना सय्यद भी मार्केट में आ चुकी है राजकारण के। हमें बहुत मेहनत करना है, हमारे समाज के लिए, हमारे पूरे शहर के लिए, सर्वधर्मीय समाज के लिए, सर्वधर्मीय संभाव के लिए हम सबको एकजुटता से काम करना है। और राजा भाऊ, हम जानते हैं आप काम के फॉलोअप में बहुत आगे रहते हैं, तो हमारी मांगों को आप बिल्कुल काम के दौरान आप ध्यान में रखना। और ऐसी तरह जिस तरह से इस पूरे समाज ने, इस पूरे इलाके ने आपका साथ दिया, हम यकीन करते हैं कि इसी तरह आप भी हमारा साथ देंगे, आप हम पर ध्यान देंगे, हमारी समस्याओं पर ध्यान देंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, अल्लाह हाफिज। विधानसभा असतील, वोटर्स प्रत्येकच वोटर्स गर्दी केले जातात असे नाही। ज्या पद्धतीने मुस्लिम बांधवांनी, भगिनींनी मतदान केलं अनापेक्षितपणे
मध्य नाशिकमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जी मतं मिळाली त्यापेक्षाही जास्त मतं या लोकसभेमध्ये आपल्याला मिळालेली आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये 1,04,000चा लीड होता आणि 1,44,000 मतं हे हेमंत गोडसेला मिळाली होती. ती आज 1,24 मिळाली आणि आपल्याला 93,000 त्या ठिकाणी मिळाले. लीड जो 1,04चा होता तो 31,000चा लीड मिळाला. त्यामध्ये निश्चितपणाने 20,000 मतं आपल्याला कमी मिळाली हे मान्य ठेवावं लागेल. परंतु राजाभाऊ वाजेंचा विजय हा पहिल्या दिवसापासून निश्चित होता हे आमच्या मनामध्ये खात्री होती. त्यानुसार आपण व्यूहरचना त्या ठिकाणी केली. मुर्शिदभाई ज्या वेळेस माझ्याकडे आले किंवा मी मुर्शिदभाईकडे गेलो त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात चर्चा केली. वसंत भाऊ असतील, विनायक भाऊ असतील, सुनील बागुल असतील यांनी वसंत भाऊंनी जेव्हा रान केलं, विनायक पांडे सुद्धा रस्त्यावर उतरले. त्यावेळेस मध्ये नाशिकमध्ये भांडणं झाली जसं लग्नानं सांगितलं. त्यावेळेस तात्काळ आम्ही पण त्या ठिकाणी पोहोचलो आणि हे रिपोर्टिंग सुद्धा उद्धव साहेबांना आम्ही केलं की नाही वसंत भाऊ आणि विनायक भाऊ हे रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी भांडणं झाली, त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून काम केलं. म्हणूनच एक सुटीचा विजय आहे. मी म्हणणार नाही माझा एकट्याचा विजय आहे किंवा राजाभाऊ पण म्हणणार नाही माझा एकट्याचा विजय आहे. सर्व काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेनेचे सर्व नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांना समर्पित हा विजय आम्ही करतो आणि निश्चितपणे वाढदिवसानिमित्तानं मुर्शिदभाई सय्यदना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. सर्वांचे स्नेही आदरणीय मुर्शिदभाई यांचा आज 53वा वाढदिवस आणि आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आदरणीय वसंत भाऊ इथे, आदरणीय सुधाकर भाऊ गुजर, आदरणीय संजय भाऊ चव्हाण, आदरणीय रघुनाथ शिरार, विष्णू मंदानी, आदरणीय सिराज भाई, आदरणीय सुधीरभाई यासोबत उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर माता भगिनी. उशीर खूप झाला आणि प्रत्येकाला काही ना काही काम आहे, परंतु मुर्शिदभाईंना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण आलो. हे प्रथम आपल्या सर्वांचे आणि मुर्शिदभाईंचे मनपूर्वक आभार मानतो की 20 तारखेला झालेल्या निवडणुकीत आपण सर्वांनी मला एक सांगितलं. आज माझा विजय जो दिसतो त्याच्यात आपल्या सर्वांचा मोठा आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो. मुर्शिदभाईंना शुभेच्छा देतो. हे मला वाटतं महत्त्वाचं होतं आणि त्यासाठीच मी सिंधुदुर्ग इथे त्या कार्यक्रमासाठी आलो. वाढदिवस जरी मुर्शिदभाईंचा असला तरी माझा सत्कार त्यांनी केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी त्यांच्या भाषणात जे मुद्दे मांडले, ज्या मागण्या केल्या त्याच्यातली एकही मागणी अवाजवी नव्हती आणि ते लक्षात ठेवून नोंदणी करून त्या पद्धतीने काम करावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जो बॅकलॉग आहे या समाजाचा जो बॅकलॉग भरून काढायचा आहे त्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे आणि ती जरूर आम्ही पूर्ण करू ही भावना या निमित्ताने व्यक्त करतो. मला वाटतं की मुर्शिदभाईंचा वाढदिवस आणि त्याच्यात हा जवळपास माझा महत्त्वाचा म्हणजे आज पहिलाच मोठा कार्यक्रम आणि आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित आलो. मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आदरणीय मुर्शिदभाईंना
शुभेच्छा देतो. त्यांचे असे खूप वाढदिवस आणि आपण सर्वजण ते वाढदिवसाला हजर आहोत ही भावना व्यक्त करतो. त्यांना मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय जय. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.